नमस्कार मंडळी. मी आज आपल्यासोबत सावजी मटण या विषयावर बोलणार आहे. संदर्भ तर आपल्या लक्षात आला असेलच की महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी आजचे महाराष्ट्राचे जे अन्न व औषध विभागाचे प्रमुख आहेत त्या तुकाराम मुंडे यांना वॉर्निंग इश्यू केली आहे की सावजी खानावळीवर विदर्भातल्या अनेक कुटुंबांचे संसार चालतात. आपल्या विधानामुळं त्या सावजी खानावळीच्या व्यवसायावर आणि एकूणातील अशा कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल असे कुठली विधानं करू नका, अशा आशयाची ही वॉर्निंग आहे. मित्र, सोशल मीडियावर अशा जेव्हा बातम्या तुम्ही वाचाल, त्यावर जेव्हा चर्चा ऐकाल, तेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध राहा. तुम्ही घाईघाईने कुठल्या निष्कर्षापर्यंत पोचू नका. भावनिक होऊन या बाजूला किंवा त्या बाजूला बोलणं टाळा. याचं कारण लक्षात ठेवा मंडळी, की तुमच्या माझ्या कल्पनेपेक्षा जास्त मोठा हे कट कारस्थान असू शकतं. मित्रहो, तुकाराम मुंडे हे महाराष्ट्राचं नाक आहे. ती महाराष्ट्राची आशा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC जेव्हा 50 वर्ष परीक्षा घेते, तेव्हा कधीतरी तुकाराम मुंडे सारखा IAS जन्माला येतो. गोळकोंड्याच्या कोळशाच्या खाणीत सापडलेला हा कोहिनूर हिरा आहे. मित्र, या माणसाच्या आजवर 25 बदल्या झाल्या तरीही तो खचला नाही. त्यांनी उमेद सोडली नाही. त्यांनी त्याचा स्वभाव बदलला नाही. जनहिताची आकांक्षा सोडली नाही. तो वसा जो हाती घेतलाय तो त्यांनी हाती टाकून दिला नाही. असा व्यक्ती जेव्हा FDA कमिशनर म्हणून आला, तेव्हा महाराष्ट्राने काय पाहिलं की वर्षानुवर्ष आम्ही जन्माला आल्यापासून जे दूध पितो, जे पनीर खातो, वाण्याच्या दुकानामधनं जे धान्य खरेदी करतो, हॉटेलामध्ये मी जे जेवण जेवतो, त्या जेवणामध्ये कित्येक वेळा अर्ध अन्न आणि अर्ध विष पचवलं जातंय की काय. म्हणजे आम्हाला इतक्या वर्षानंतर उपरती झाली किंवा इतक्या वर्षानंतर आम्हाला कोणीतरी याची जाणीव करून दिली की अरे आम्ही जगत कसे होतो इतके दिवस. म्हणजे हे भयान वास्तव आमच्या समोर जेव्हा आलं, तेव्हा अक्षरशः परमेश्वराचे आभार मानावेसे वाटतात की कोणीतरी एक माणूस आमची आशा जिवंत ठेवते लोकशाहीची. आणि मला आश्चर्य वाटलं की तुकाराम मुंडे यांचा एक कार्यक्रम होता अमरावतीमध्ये. त्या कार्यक्रमामध्ये प्रकट मुलाखती दरम्यान तुकाराम मुंडे यांना कोणीतरी विचारलं, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जेवणाच्या हॅबिटबद्दल बोलताना ते म्हणाले की मी जास्त तेलकट आणि जास्त तिखट खात नाही. आणि या सावजी जेवणामध्ये एवढं तेल आणि एवढं तिखट असतं की मी 8 दिवस आजारी पडेन. ते 8 दिवस आजारी पडतील ना, तुम्हाला काय एवढं टेन्शन झालं. मला काय म्हणायचं, संगीत मानापमान कुठेही लागू करायचं का हो. मी सर्वांना सुचवीन महाराष्ट्रातल्या, तुमची अस्मिता, तुमचा मान सन्मान हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीनं ही लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी, ह्या घटनात्मक समाज व्यवस्थेमधला विश्वास टिकून राहण्यासाठी तुकाराम मुंडेंसारखा व्यक्ती त्या पदावर 2-2.5 वर्ष त्यांचा जो कालावधी शिल्लक आहे तो पूर्ण कालावधी होईपर्यंत त्या पदावर असणं गरजेचं आहे. आणि आज जे चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय साम दाम दंड भेद, तसं सामोपचाराने ऐकणारा तुकाराम हा माणूस नाही. दाम नीतीप्रमाणे विकत घेऊ शकेल असाही हा तुकाराम व्यक्ती नाही. दंड नीती म्हणजे महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी वॉर्निंग दिली आहे, ही दंडनीती झाली. आणि भेदनीती म्हणजे काय, तर लोकांमधली खोटी अस्मिता जागृत करायची. म्हणजे हा माणूस पैशाने फुटत नाही ना, मग लोकांना उचका याच्या विरोधात, लोकांना याच्या विरोधात बोलणं भाग पाडा, लोकांमध्ये भेद निर्माण करा. ही भेदनीती वापरली जाते हे स्पष्टपणे दिसतंय.
आणि त्यामुळं माझी लोकांना विनंती आहे, लोकांना आवाहन आहे की आपल्याला तुकारामच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आपला जनमताचा लोंढा रेटा इतका मोठा असला पाहिजे की सरकारला जाणीव व्हावी की उद्या आम्ही अशा व्यक्तीची वेळेआधी बदली करण्याचा जर हिम्मत केली, आम्ही सरकारला ढुशी देऊन सरकार पाडू. आणि ती भीती प्रत्येक राजकीय नेत्याच्या, त्यांना भरीस पाडणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाच्या, अवैध धंद्यामध्ये गुंतलेल्या लोकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि लोकशाहीची ताकद जिवंत जर ठेवायची असेल तर तुम्ही आम्ही आज एवढंच करू शकतो की मनामधली सगळी किलमिष दूर करून, यांनी कुठलीही भेदनीती वापरण्याचा प्रयत्न करू, त्या भेदनीतीला पार करून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. लढतोय तो, संघर्ष तो करतोय, त्याला फक्त तुमची साथ हवी आहे. आणि ती साथ देताना मनामध्ये कुठलाही किंतु परंतु भाव ठेवू नका. आणि मी तुकारामलाही हे सुचवीन की महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे. तू जे काही काम करतेस ते फार महान आहे आणि तू त्या पदावर आहेस आणि तू हे कठोर निर्णय घेतोयस. म्हणून आज आमचा लोकशाहीवरचा, घटनात्मक प्रक्रियेवरचा विश्वास टिकून आहे. आम्ही आभार तर मानतोच आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं तुला आश्वासने देतो, असल्या कुठल्याही टिनपाट भेदनीतीला महाराष्ट्राची जनता अजिबात भीक घालणार नाही. तू बिंदास काम कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. धन्यवाद.